तर 20 जानेवारीच्या मोर्चामध्ये घुसण्याचा समाजकंटकांचा डाव आहे आणि सरकारनं आपल्यावरही ट्रॅप लावलाय असा आरोप मनोज जरांगेंनी सरकारवर केलाय। यांना कसं माहिती 200 पिस्तुलं घेतली अशा अफवा का पसरवल्या जात आहेत असा सवालही त्यांनी केलाय। 20 जानेवारीच्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येते आहे। सरकारकडूनही जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र जरांगे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले। मी त्याची खात्री करतोय, मी जबाबदारीनं पुढारी चॅनलवरती हे बोलतोय की मला माहिती मिळाली फक्त की सरकारनं माझ्यावर सुद्धा ट्रॅप लावलाय की कोणत्या शब्दात गुंततोय का, आणखीन काही घडतंय का, काही आमची रॅली जाणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधाऱ्यांच्या लोकांनीच घुसून काहीतरी हिंसाचार करायचा आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचं अशी काही शक्यता आहे। त्यांनी बिनतारी संदेश पाठवले आणि शोधच घ्यायला लागले, ट्रॅक्टर किती येणार, गाड्या किती येणार, फोर व्हीलर किती, कोणचे लोक कोण आहेत, आधार कार्ड, कशाला नाटकं करताय? हे नाटकं कशासाठी आहेत? तुम्हाला मुंबईत 3 करोड मराठा जर कमी पडला ना तर नाव बदलून ठेवी, तिथं मोजा तुम्हाला काय मोजायची ती। हे कशासाठी? मराठा समाजाला जाहीर सांगतोय मी की मलाही नेता बनायचं नाही। आरक्षण मिळाल्याच्या नंतर मी एखाद्या हिमालयात किंवा डोंगरात जातो, मला पण नेता नाही बनायचं, पण कल्याण हो द्या मराठ्यांच्या पोराचं एवढ्या वेळेस। तुमच्या हवसापोटी आणि त्या एखाद्या मंत्र्यां फंत्र्याचं ऐकून किंवा त्या विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदाराचं ऐकून लोकांचं वाटोळं तुम्ही करू नका। ही खात्री लायक माहिती आहे आमच्याजवळ। फक्त हे असं घडून आणण्याची सरकारची 100% दाट शक्यता आहे। फक्त मला अधिकृत माहिती येऊ द्या, कारण मला जबाबदारीने हे बोलायचं आहे। मी कधीच चुकीचं स्टेटमेंट करत नाही, कधीच। यांना कसं काय माहीत होतं की येवल्याचं येडपट एक, त्याला कसं काय माहीत होतं 200 पिस्तूल घेतल्यात म्हणून? याला काय माहीत कोणी घेतल्या? दाखवून दे चाल कोणी घेतल्यात ते। गृहमंत्र्याला कळत नाही का? तुमच्या मंत्रिमंडळातला माणूस बोलतो 200 पिस्तूल घेतलं म्हणजे आमच्या रॅलीत घुसून तुम्हाला काही हिंसाचार करायचा? याला सगळ्या कायदेशीर पदावरून बाजूला काढून याची चौकशी करा।